नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सोलापूर शहर गुन्हे शाखेने अंमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी कारवाई करत 1,90,00,000 रुपये किमतीचे 950 ग्राम MD मेफेड्रोन ड्रग्ज जप्त केले आहे. या धडाकेबाज कारवाईत पोलिसांनी ड्रग्ज वाहतुकीसाठी वापरलेली 10 लाख रुपयांची हुंडाई व्हेन्यू कार देखील जप्त केली असून एकूण 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार भारत पाटील यांना VIP रोडवरील मुस्लिम कब्रस्तानचे संगमेश्वर कॉलेज रस्त्यादरम्यान एका कारमध्ये अंमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहिती मिळताच पोलीस उपायुक्त गोहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या पथकाने सापळा रचून संशयित कारला क्रमांक MH13 ES 1411 गराडा घातला. कारच्या सिटीजवळील ड्रॉवरमध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीत पांढऱ्या रंगाचा पदार्थ आढळला, जो फॉरेस्किन टीमने मेफेड्रोन MD असल्याचे स्पष्ट केले. रिजवान शब्बीर खान शेख, वय वर्ष 26, अंबिकानगर, नई जिंदगी, सोलापूर कार चालक. साहिल सिकंदर फिरजादे, राहणार सोलापूर. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरची कामगिरी M. राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, गौहर हसन, पोलीस उपायुक्त मुख्यालय तथा प्रभारी पोलीस आयुक्त डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त, राजन माने, सहाय्यक पोलीस उपायुक्त गुन्हे अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, भारत पाटील, सिद्धराम देशमुख, अनिल जाधव, महेश शिंदे, संजय साळुंके यांनी केले आहे. आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास सोलापूर शहर हद्दी मध्ये DCP क्राईम, ACP क्राईम आणि PI क्राईम याच्या मार्गदर्शनाखाली एक मोठी MD याची कारवाई झाली आहे. त्याच्यात 950 ग्राम MD आपल्याला मिळून आला आहे, ज्याची किंमत 1,90,00,000 रुपये आहे. त्याच्यात आपल्याला गाडी पण जप्त केली आहे, त्याची किंमत 10 लाख रुपये आहे. असा एकूण 2 कोटीचा मुद्देमाल आपल्याला भेटला आहे. याच्यामध्ये 4 आरोपी निष्पन्न झाले आहे. त्याच्यामध्ये 2 आरोपी अटक आहे. पुढील 2 आरोपीसाठी शोध आणि तपास चालू आहे. धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.